नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा दोन प्रसिद्धीपत्रक पडलेले आहेत। या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून एमपीएससी कडून दोन प्रसिद्धीपत्रक जारी झालेले आहेत। काल 1 जुलै 2025 ला एक झालेला आहे आणि या ठिकाणी बघा दुसरा जो प्रसिद्धीपत्रक आहे 2 जुलै 2025 ला म्हणजे आज झालेला आहे। यामध्ये दोन्ही पण बघणार आहोत आपण कशा संदर्भात आहेत ते। या ठिकाणी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे एमपीएससीचे अपडेट मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत राहतो। या ठिकाणी चला तर स्टार्ट करूया। यामध्ये बघा पहिलं जे प्रसिद्धीपत्रक आहे ते 1 जुलै 2025 ला पडलंय। विषय काय आहे? महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023, जी 2023 ला अराजपत्रित गट ब मधली मुख्य परीक्षा झाली। त्यामध्ये गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका आणि गुणांच्या फेर पडताळणीबाबत म्हणजे रिटोटलिंगचं आहे। तर त्या संदर्भात हे दिलेलं आहे प्रसिद्धीपत्रक। यामध्ये काय लिहिलंय? संदर्भ कोणता आहे? जाहिरात क्रमांक 70 2023। लक्षात घ्या, जाहिरात क्रमांक 70 आहे आणि 2023 आहे। यामध्ये बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023 पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पीएसआयचं सर्वांग या संवर्गाचा अंतिम निकाल दिनांक 26 मे 2025 ला जाहीर करण्यात आला होता। ठीक आहे। यामध्ये बघा प्रस्तुत निकालाद्वारे अंतिम निकालामध्ये शिफारस पत्र पात्र ठरलेल्या किंवा न ठरलेल्या, ठीक आहे, शिफारस पत्र जे आहे ते न पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण हे mpsc.gov.in म्हणजे एमपीएससीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन फॅसिलिटीज मधील व्ह्यू मार्कशीट वरती या वेब लिंकवर उपलब्ध करून देणार आहेत। ठीक आहे। ज्यांचं झालेलं आहे शिफारस पत्र ठरले पात्र किंवा नाही ठरलं तर दोघांचेही गुण या ठिकाणी ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये व्ह्यू मार्कशीट करून तुम्ही बघू शकता। तसेच गुणांची फेर पडताळणी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेर पडताळणी करता अर्ज सादर करण्यासाठी सुद्धा वेब लिंक आता उपलब्ध करून देण्यात येत आहे। ठीक आहे। ज्याला करायचंय अर्ज या ठिकाणी ते आता वेब लिंक वरून करू शकतात। सदर वेब लिंक द्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्यासाठी पुढील कारवाई आवश्यक आहे। काय करायचंय? यामध्ये बघा आयोगाच्या तुम्हाला वेबसाईटवर जायचंय, ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये जायचंय, तुमच्या प्रोफाईलमध्ये रिटोटलिंग या मार्क्सवर क्लिक करायचंय। तुम्हाला उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबंधित परीक्षेची निवड करायची आहे। परीक्षेच्या अर्जात नमूद मोबाईल क्रमांक नमूद करून सदर क्रमांकावर प्राप्त होणारा ओटीपी तुम्हाला प्रविष्ट करायचा आणि लॉग इन करायचा आहे। तर ओटीपी संदर्भात सुद्धा महत्त्वाचं एक अपडेट आलेला आहे सर्क्युलर, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला ई-केवायसी करावं लागणार आहे। आधार सोबत जो मोबाईल नंबर आहे आणि तुमचा प्रोफाईलला जो मोबाईल नंबर आहे तो दोन्ही एकच असला पाहिजे। एक नसेल तर तो कसा एक करायचा त्याचाही व्हिडिओ मी सेपरेट बनवून टाकलाय आता लेटेस्ट मध्ये। तुम्हाला त्याची डिस्क्रिप्शन मध्ये किंवा या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ जर चॅनलवरती तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब केलं तर तुम्हाला तो दिसून जाईल। ठीक आहे। तर ते सुद्धा बघून घ्या। रिटोटलिंग बघा संदर्भातील लिंकवर तुम्हाला क्लिक करायचंय। त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रातील फेर पडताळणी करायची असल्यास विषयाची निवड करून सेव्ह बटनावर क्लिक करा। निवड केलेल्या विषयानुसार सेवा शुल्क तुम्हाला द्यायचे ऑनलाईन पद्धतीने आणि गुणांच्या फेर पडताळणी करता सदर वेब लिंक ही 1 जुलै पासून ते 10 जुलै पर्यंत तुमची राहणार आहे। ठीक आहे। तर उपरोक्त कार्यपद्धतीनुसार गुणांच्या फेर पडताळणी करता अर्ज करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आली तर या ठिकाणी 2 मोबाईल नंबर दिलेले आहेत, टोल फ्री आहेत, किंवा या ठिकाणी support@online@mpsc.gov.in या मेलवरती तुम्ही संपर्क साधू शकतात। ठीक आहे। तर अशा पद्धतीने बघा पीएसआय संदर्भातला आहे, मेन एक्झाम झालेली आहे अराजपत्रित मध्ये गट ब। तर याचं रिटोटलिंगचं हे सगळं आहे। तर हे तुम्ही चेक करून घ्या, कोणाला या ठिकाणी अप्लाय करायचंय नाही करायचंय तुम्ही चेक करा। सेकंड जे शुद्धीपत्रक आहे प्रसिद्धीपत्रक आहे तर हे या ठिकाणी 2 जुलैला पडले आज। या ठिकाणी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा झाली होती 2023 मध्ये, महाराष्ट्र स्थापत्य। ठीक आहे। तात्पुरती निवड यादी लागली आहे व भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या म्हणजे ऑप्टिंग आउटच्या सुविधेबाबत। ठीक आहे। तर निवड यादी लागली आहे, कोणाला जर यातून बाहेर पडायचं असेल तर ऑप्टिंग आउटची सुविधा दिलेली आहे, म्हणजे तुम्ही बाहेर पडलात तर तुमची जागा दुसऱ्याला मोकळी होते। या ठिकाणी संदर्भ दिलाय मुख्य परीक्षा जाहिरात क्रमांक 122 2023 दिनांक 3 नोव्हेंबर 2023। ठीक आहे। झालेली जी आहे मुख्य परीक्षा, यामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा या परीक्षेची तात्पुरती निवड योग्य आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झालेली आहे। या भरती प्रक्रियेत राहायचंय किंवा प्रक्रियेतून बाहेर पडायचं असेल तर ऑप्टिंग आउटचा विकल्प मागविण्यात आलेला आहे तुमच्याकडून। प्रस्तुत परीक्षेची सदर तात्पुरत्या स्वरूपाची निवड यादी उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणी अंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये शिफारसीमध्ये बदल होऊ शकतो। ठीक आहे। तर हे शेवटच्या टप्प्यातले काही थोडंफार बदल होऊ शकतात। पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम सुद्धा बदलू शकतो, उमेदवार अपात्र सुद्धा ठरू शकतो। म्हणजे जे आता पात्र झालेले आहेत ते याच्यामध्ये अपात्र सुद्धा ठरू शकतात।
लक्षात घ्या, पूर्ण वाचून घ्या तुम्ही. या ठिकाणी प्रस्तुत तात्पुरती निवड यादी विविध न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणावरील अंतिम न्याय निर्णयाच्या अधीन राहून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दिव्यांग आरक्षणातील 5 पदांकरता पात्र उमेदवार न झाल्याने संबंधित संवर्गातील खुल्या प्रवर्गाची 5 पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. तर हे भेटलं नाही तर हे 5 पदे या ठिकाणी रिक्त ठेवण्यात आलेली आहेत. प्रस्तुत परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा म्हणजे ऑप्टिंग आउटचा विकल्प सादर करण्याच्या आयोगाच्या या तुम्हाला वेबसाईटवर एमपीएससीच्या जायचंय, ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये जायचंय. या मेनूमधून पोस्ट प्रेफरन्स किंवा ऑप्टिंग आउट हे चूज करा. या ठिकाणी सदर वेब लिंक ही 3 जुलै ते या ठिकाणी 9 जुलैपर्यंत दिलेली आहे. उमेदवारांकडून सदर विकल्प प्राप्त झाल्यानंतर आवश्यक तपासणीनंतर अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. ठीक आहे. तर ऑनलाईन पद्धतीखेरीज कुठल्याही प्रकारे जर तुम्ही भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. लक्षात घ्या, ऑनलाईन मधूनच करायचं आहे, म्हणजे पत्रव्यवहार किंवा इतर काहीच करू नका. त्यानंतर बघा, भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या विकल्पाधारे अंतिम निकाल शिफारसी संदर्भात कारवाई करण्यात येईल. ठीक आहे. तर हे सगळं दिलेलं आहे त्यांनी. ऑप्टिंग आउट ज्याला करायचं ते या ठिकाणी जाऊन करा. या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला या ठिकाणी नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे 2 प्रसिद्धीपत्रक पडलेले आहेत आणि याच्या संदर्भात अजून डिटेल्ससाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.